नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी श्रेया. आम्हा सर्वांकडून तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. 2024चा गुढीपाडवा तुम्हा सर्वांसाठी खूप जास्त आनंद घेऊन येऊ. छान आरोग्याचा, उदंड आयुष्याचा हा गुढीपाडवा तुमच्यासाठी असो ही ईश्वराचरणी प्रार्थना. टायटलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की आजचा व्हिडिओ थोडासा असा हटके होणार आहे. समारंभासाठी आपण नेहमीच तयार होत असतो, पण आज मी तुम्हाला सगळ्याच गोष्टी व्यवस्थित या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे की तुम्ही झटपट कसे तयार होऊ शकता. या पाडव्याला तुम्ही असा छानसा लुक तयार करू शकता. आणि फक्त हा लुक नाही तर सणा समारंभाच्या वेळेस आपण, जसं मी याआधी माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलंय की सणा समारंभाला कुठेही आपल्याला फंक्शनला जायचं असेल तर आपण खूप जास्त कामात असतो. आपल्याला घरातल्या सगळ्याच गोष्टी बघायच्या असतात आणि त्यामध्ये आपण थोडासा वेळ काढतो स्वतःला असं छान नटवण्यासाठी. आणि ते आपण अजून लवकर आणि अजून चांगलं थोडंसं सिस्टमॅटिक कसं करू शकतो हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. चला तर मंडळी, खूप जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. सो सर्वात पहिले तर आजच्या व्हिडिओची सुरुवात करायची ती मला एका खूप छान प्रॉडक्ट बद्दल सांगून मला सुरुवात करायची. आपण कुठेही बाहेर जायला ज्यावेळेस तयार होतो आपल्याला सर्वात जास्त वेळ लागतो म्हणजे आपल्या केसांसाठी. मेकअप ही दुय्यम गोष्ट आहे, आपण मेकअप करतोच असं नाही, पण बाहेर जाताना आपल्याला आपले केस खूप छान हवी असतात, आपले केस खूप छान मॅनेज हवे असतात. असं म्हणजे बेस्ट हेअर डे किंवा काय म्हणतात त्याला गुड हेअर डे आपण आजकाल सेलिब्रेट करतो, असं थोडंसं फॅड आहे. पण बाहेर जाताना ऑफकोर्स आपण स्वतःला ज्यावेळेस आरशात बघतो आपल्याला आपली केस छान सेट झालेले असतील तर आपल्याला आतून पण खूप सुंदर वाटतं, खूप छान वाटतं. आजच्या प्रसंगाला उद्देशून मला तुम्हाला माझं एक सिक्रेट तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. ऍक्च्युली सिक्रेट नाहीये, खूप लोक त्या गोष्टी वापरतात, पण मला खूप जास्त ते आवडलंय. ते म्हणजे हेअर स्टायलिंग किट जे आपण वापरतो, हेअर स्टायलर जे ॲलेन ह्युमनचं मी वापरते, खूप वर्षांपासून वापरते. आणि असं नाहीये की या व्हिडिओ निमित्त मला तुम्हाला फक्त ते दाखवायचं, तर मी नेहमीच ते वापरते. याआधी पण म्हणजे ज्या ज्या व्हिडिओजमध्ये मी स्ट्रेट केलेले आहेत केस किंवा कर्ली केलेले आहेत, वेरी केलेले आहेत थोडे, तर ते त्या एका डिव्हाइसमुळे, एक मॅजिकल डिव्हाइस जे मला खूप जास्त हेल्प करतं. माझे केस ओले असतील आणि मी डायरेक्ट शॉवरमधनं जरी बाहेर आले आणि मला कुठेतरी पटकन जायचंय तर मी माझे केस फक्त 2 गोष्टींनी वाढवते. 3-1 वर्ष तरी झाले असतील मी त्या गोष्टी वापरते आणि म्हणून मी तुमच्यासोबत त्या गोष्टी शेअर करू शकते. मायक्रोफायबर टॉवेल, ज्यामुळे मी माझे केस खूप लवकर वाढवते, म्हणजे माझे केस खूप लवकर वाढतात त्यामुळे. तर ते एक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ॲलेन ह्युमनचं ग्लो ब्रश. सो मी त्या दोन्ही गोष्टी माझ्यासोबत ठेवते नेहमी. मी कुठेही जाणार असेल तरी, बाहेर फिरायला गेले तरी मी त्या गोष्टी माझ्यासोबत ठेवते, कारण यू नेव्हर नो की आपल्याला कधी गरज पडेल हेअर स्टायलिंग करायची. आणि तो एक ब्रश मला हेअर स्टाईल करण्यासाठी खूप जास्त हेल्प करतो. आपण खूप वेळा असं होतं की आपल्याला कुठेतरी पार्टीला जायचं असतं, बाहेर जायचं असतं, पण नाही जमत आपल्याला खूप असं पार्लरमध्ये जाऊन प्रॉपर आपल्याला हेअर सेट करून घेणं. तर त्यावेळेस आपण हेअर जे आहेत ते अशा ग्लो ब्रशनी नक्की सेट करू शकतो. ग्लो ब्रशचं बऱ्यापैकी मदत होते आपल्याला. आणि असं नाहीये की ॲलेन ह्युमनचंच ब्रश चांगलं आहे, असे खूप सगळे मार्केटमध्ये आहेत. फिलिप्स आहे, अर्बन ल्यूकचे पण आहेत, आता खूप ट्रेंडिंग आहे. सो मला असं वाटतं तुम्हाला जे प्रॉडक्ट आवडेल पण असं एखादा ग्लो ब्रश तुमच्याकडे नक्की असावा ज्याने तुम्ही अशा थोड्याशा घाईच्या वेळेला लवकर तयार होऊ शकता, तुमचं केस छान सेट करू शकता, लवकर सेट करू शकता. सो येस, मी अशा पद्धतीने माझं पूर्ण हेअर रुटीन जे आहे ते फॉलो करते. सो सर्वात पहिले सिरम. ज्यावेळेस आपले केस बऱ्यापैकी ड्राय झाले असं म्हणजे पाणी निथळत नसतं आपल्या केसांमधून, तेवढे आपल्याला केस सुकवायचे असतात, त्यावरती छानसं सिरम लावून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर मी सेक्शन वाईज ब्लो ड्राय करते. सेक्शन असे खूप परफेक्ट असायला हवे असं नाही, पण जस्ट नॉर्मल 3 सेक्शन्समध्ये मी माझं ब्लो ड्राय संपवते. आणि मला माझे केस पूर्णपणे रेडी होतात कोणत्याही प्रकारची हेअरस्टाईल करण्यासाठी. आणि येस, जर सणासुदीला आपण करतोय, थोडासा ट्रेडिशनल लुक करतोय, नऊवारी नेसणार आहे, तर डेफिनेटली आपल्याला आंबाडा हा हवाच असतो. पण जर केस आपले छान सेट झालेले असेल तर आंबाडा पण आपल्याला लवकर घालता येतो. मंडळी, नेक्स्ट आहे ते म्हणजे आपला आउटफिट. ज्यावेळेस पण आपण आउटफिट ठरवतो सणाला, तर आपण नऊवारी साडी कंपल्सरी असते असं नाही, पण सहावारी पण आपण नेसतो किंवा एखादा छानसा ड्रेस घालणार असो तर ते एकदम क्विक असं सोल्युशन असतं आपल्याकडे. आणि जसं मी ऑलरेडी माझ्या चॅनलवरती एक व्हिडिओ आहे ज्यामध्ये मी सहावार जी आहे ती नऊवारी म्हणून कशी नेसायची हे मी तुम्हाला ऑलरेडी दाखवलेलं आहे. आणि आज पण मी तोच लुक तयार केलेला आहे नऊवारीचा. सो जेव्हापासून मी सहावार नऊवार म्हणून नेसायला लागले तेव्हापासून मला खरंच सहावारी म्हणून नेसायची इच्छाच होते. आणि आज पण मी पाडव्यानिमित्त असा हटके लुक तयार करायचा म्हणून लिननची छानशी साडी घेतली आहे आणि ज्यामध्ये मी छान माझ्या एका व्हाईट कलरच्या क्रॉप टॉप सोबत ते टीम अप केलेलं आहे आणि खूप सुंदर दिसतीये. अशाच
म्हणजे पाडव्याच्या दिवशी जर तुम्हाला खूप जास्त हेवी काठापदराच्या साड्या नसतील नेसायच्या, तर तुम्ही अशी एखादी कॉटनची, मुलमुलची किंवा लिननची, गडवाल अशा वेगवेगळ्या ज्या हलक्या साड्या असतात त्या साड्या तुम्ही अशा नऊवार म्हणून नेसू शकता. लो वेस्टर्न थोडंसं फ्युजन लुक तयार करण्यासाठी आणि त्यासोबत अशी छानशी ऑक्सिडाइज ज्वेलरी. तर सोने पे सुहागा साडीचा ऑलरेडी मी तुम्हाला व्हिडिओ शेअर केलेला आहे माझ्या चॅनलवरती. 6 वार साडी नऊवारी म्हणून कशी नेसायची हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते किंवा तुम्ही चॅनलवरती पण चेक करू शकता, तो व्हिडिओ आहे. सो आपल्या अशा छान छान गोल्डशा पिंक कलरच्या साडीसाठी आपण छानसा मेकअप जो केलेला आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आता. आणि खूप कमी प्रॉडक्टमध्ये आणि खूप झटपट होईल असा मेकअप आपण आता बघूया. हा लुक मी त्यात कसा तयार केला. सो केस तर आपण ऑलरेडी सेट करून घेतले होते, ब्लो ड्राय करून घेतले होते आणि आता इथे मी खूप सुंदर अशी क्विक एकदम छानसा आंबाडा घालणार आहे. आणि येस, सो जसं मी नेहमीच लवकर तयार होण्याचा प्रयत्न करते, इथे पण तोच प्रयत्न सुरू आहे. सो माझा आंबाडा घालून झालेला आहे आणि आता माझ्याकडे एक छानसा एक आर्टिफिशियल गजरा आहे जो मी आता माळणार आहे केसांमध्ये. असा आर्टिफिशियल गजरा तुम्ही पण छान इन्व्हेस्ट करून ठेवा, कधीही तुम्हाला गरज पडू शकते. हा मला माझ्या मैत्रिणीने दिला होता, त्यामुळे येस, मला पैसे खर्च नाही करावे लागले. सर्वात पहिले मी मॉइश्चरायझर लावते. मॉइश्चरायझर बेस जो आपला आहे तो जर चांगला असेल, आपली स्किन जर चांगली असेल तर आपला मेकअप खूप छान बसतो, खूप छान काळ टिकतो. सो सर्वात पहिले मॉइश्चरायझर, त्यानंतर सनस्क्रीम आणि त्यानंतर प्रायमर लावून मी माझा चेहरा पूर्णपणे सेट केलेला आहे. आणि येस, जसं आपलं आता चेहऱ्यावरती भरपूर सगळे डाग असल्यामुळे कलर करेक्शन इज मस्ट. कलर करेक्शन केलेलं आहे. माझं फेवरेट एले प्रो गर्लचं कलर करेक्टर आणि कन्सीलर हे माझं म्हणजे नेहमीचंच फेवरेट आहे. त्याचं जी क्रीम आहे, त्याचं जे टेक्स्चर आहे ते खूप सुंदर आहे आणि कव्हरेज खूप छान मिळतो मला. त्यामुळे सेम कलर करेक्शन आणि कन्सीलर मी वापरते. त्यानंतर ऑफकोर्स आपल्याला फाउंडेशन यूज करायचं आहे. फिटमीचं फाउंडेशन माझं फेवरेट आहे आणि ते मी वापरते. सो फिटमीचं फाउंडेशन आणि त्याचसोबत फिटमीची लूज पावडर जी मला हेल्प करते माझा पूर्ण बेस सेट करण्यासाठी. बेस माझा पूर्ण झाला आहे. त्यानंतर मी माझे जे डोळे आहेत ते छान रंगवणार आहे आणि माझा आय मेकअप मी पूर्ण करणार आहे. सो आय मेकअपसाठी सर्वात पहिले तर आय शॅडोज, माझं फेवरेट जे पॅलेट आहे स्विस ब्युटीचं ते पॅलेट मी वापरते आहे. इथे पिंक आपल्याला थोडासा शेड आपल्या आय शॅडोमध्ये हवा आहे, कारण मी पिंक कलरची साडी नेसली आहे आणि म्हणूनच छानसा आय शॅडो, त्यानंतर काजळ आणि आयब्रो पेन्सिलनी मी छान आयब्रोज केलेले आहेत. कुठेही जा तुम्ही, काहीही करू नका मेकअपमध्ये, पण आयब्रो नक्की हायलाईट करा. आणि त्यानंतर येस, हायलायटर मस्ट नाही आहे. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लावू शकता थोडासा ग्लॅम ॲड करण्यासाठी. आणि लास्ट बट नॉट द लीस्ट, लिपस्टिक इज मस्ट. सो मंडळी, कसा वाटला हा व्हिडिओ आणि कशी दिसते मी मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. आणि पाडव्याच्या दिवशी जर तुम्ही असा छानसा लुक तयार करणार असाल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला रेडी होण्यासाठी किती वेळ लागला आणि तुम्हाला अशी छानशी तयारी केल्यानंतर कोणी कोणी काय काय कॉम्प्लिमेंट दिले, किती छान कॉम्प्लिमेंट मिळाले, मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. आणि भेटूया मंडळी पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आपल्या आवडत्या लोकांची काळजी घ्या आणि हसत राहा. धन्यवाद.